हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उद्या सकाळी 8 वाजता पत्रकार परिषद। अजितदादांसंदर्भात साधारण संवाद, तर बारामतीतील सहयोग निवासस्थानी घेणार पत्रकार परिषद। चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर गटाच्या महापौर होण्याचे संकेत। विजय वडेट्टीवार यांचा उपमहापौर होणार। दिल्लीतील बैठकीत तोडगा निघाल्याची सूत्रांची माहिती। गृहमंत्री अमित शहांनी पियुष गोयल यांना फटकारल्याची माहिती। प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याच्या विधानावरून खडसावल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी विमान कंपनी VSR व्हेंचर्सच्या विशेष ऑडिटचे आदेश। DGCA नियुक्त विशेष पथक करणार ऑडिट। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुणे आणि बीडच्या पालकमंत्री। पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाबाबत शासन आदेशही जारी, तर मंत्रालयातही सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार 9 फेब्रुवारी नंतर दिल्ली दौरा करणार। सुनेत्रा पवार NDA मधील घटक पक्षांच्या नेत्यांनाही भेटणार असण्याची शक्यता। मी राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही, आमच्या समोर विलीनीकरणाचा विषय नाही। शपथविधीसाठी घाई केली म्हणणाऱ्यांच्या पोटात का दुखतंय? प्रफुल्ल पटेलांचा विरोधकांना सवाल। मुंबईतील प्रसिद्ध विकासक सुशील रहेजाचा मुजोरपणा। तुम घाटी लोक सुधरोगे नाही असं म्हणत मराठी तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ। रहेजा विरोधात मारहाण आणि एट्रॉसिटीचा गुन्हा दाखल। कल्याण डोंबिवलीतील महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली चौधरी, उपमहापौरपदी राहुल दामलेंची निवड, तर ठाण्याच्या महापौरपदी शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौरपदी भाजपचे कृष्णा पाटील यांनी स्वीकारला पदभार। लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणावेळी गोंधळ। भारत चीन चर्चेदरम्यान आक्रमक खासदारांनी पीठासीन अधिकाऱ्यांवर पेपर फेकले। 8 खासदारांचं निलंबन। नमस्कार, मी प्रतीक्षा, न्यूज 18 मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। तर एक महत्त्वाची बातमी आता समोर येते। पुणे मुंबई दरम्यानच्या दोन्ही महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। कंटेनर अपघातामुळे दोन्ही बाजूने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, तर अपघातामुळे सुमारे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। प्रशासनाकडून कंटेनरला बाजूला काढण्याचे युद्ध पातळीवर प्रयत्न सध्या सुरू आहेत। तर आपले प्रतिनिधी आहेत गणेश आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांना थेट विचारूया। गणेश, काय सांगाल? पुणे मुंबई महामार्गावर मोठा अपघात झालाय, काय परिस्थिती आहे सध्याची तिथली? हो, आपण जर पाहायला गेलं तर 5:15च्या सुमारास पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅसचा टँकर पलटी झाला। आडोशी बोगद्याजवळ हा गॅस टँकर पलटी झाला। या गॅस टँकर मध्ये प्रोपोलिन गॅस लीक हा झालेला आहे। त्यामुळे हा जो गॅस आहे हा अगदी स्फोटक गॅस असल्यामुळे दोन्हीकडची जी बाजू आहे वाहनांची लाईन आहे ती वाहन ते थांबवण्यात आलेले आहे। गेल्या 4 ते 5 तासापासून पुणे मुंबई यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस हा मंदावला असून त्या ठिकाणी जे बोरघाटामध्ये ज्या ठिकाणी हा गॅस टँकर पलटी झाला त्या ठिकाणी तज्ञांचं एक पथक रवाना झालेले आणि त्यांचं युद्ध पातळीवर आता काम सुरू असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। आपण जर पाहायला गेलं तर आता या ठिकाणी आता गळती थांबवण्याचा जे प्रयत्न सुरू आहे, आता ही गळती कधी थांबणार ते पाहणं महत्वाचं आहे। परंतु आपण जर पाहायला गेलं तर पुण्यापासून जे मुंबईला जाणारी जी लेन असेल किंवा मुंबईपासून पुण्याला येणारी जी लेन आहे त्या ठिकाणी ही वाहतूक जी थांबवण्यात आलेली। निश्चितच धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।